आपण बघतो आता सकाळी सगळे डायनिंग टेबलवरती नाश्ता करण्यासाठी बसलेले आहेत. प्रतापने सगळ्यांना प्रश्न विचारला की महिपतचं सुमनशी काय वाकड आहे. यावर सायली आणि अर्जुनने एकमेकांना लूक दिला, कारण त्यांना माहीत आहे हे सगळं कोण करत आहे ते. पण सध्या त्यांच्याकडे पुरावे नसल्यामुळे शांत बसले आहेत. अन्नपूर्णा बोलली, तेच तर, काय मिळाले त्याला सुमनला किडनॅप करून. हे सगळं बोलणं चालू असताना सुमन तिथे आली. सगळे बोलताना शांत झाले. अन्नपूर्णाने तिला बसायला सांगितलं. मग सायलीने तिला विचारले, प्रतिमा आत्याने सांगितले की तुम्हाला प्रसादासारखा शिरा खूप आवडतो आणि मी तुमच्यासाठी खास बनवला आहे. आणि ती त्यांना तो शिरा वाढते. पण इथे बाजूला प्रिया येऊन बसते, खूप टेन्शनमध्ये दिसत आहे ती. मग कल्पना बोलली की सुमन आली आहे तर मग आपण सत्यनारायणाची पूजा पण करून घ्यायची का. असं बोलल्यावर सगळे खुश झाले. प्रतापने होकार दिला तसे सगळेच हो बोलले, पण प्रियाचा चेहरा मात्र पडला. पण तेवढ्यात सुमन बोलली की कल्पना वहिनी म्हणते आज मी घरी जाईल. असे बोलल्यावर सगळे टेन्शन मध्ये आले. हे सगळं बोलल्यावर प्रिया मात्र खूप खुश झाली. अर्जुन बोलला, सुमन काकू काही दिवस राहा ना इथे. सुमनने नकार दिला. पूर्ण आई बोलली, सुमन तुला आत्ता आरामाची गरज आहे, तू इथेच राहा. सुमन बोलली, कधी ना कधी जायचेच आहे ना पूर्ण आई घरी, मग आजच जाते. यावर प्रिया खूप खुश झाली. सुमन बोलली, प्रतिमा वहिनी घरी वाट पाहत असतील. कल्पना बोलली, बरं तुला जायचे असेल तर जा, पण दुपारचं जेवण करून जा. सायली आणि अर्जुन तुला घरी सोडायला येतील. सुमन बोलली, नाही नको, जेवण वगैरे नको, आत्ताच निघते मी. सायली बोलली, सुमन काकू लवकर होईल व जेवण, तुम्ही लवकर जेवा म्हणजे आपण लवकर निघूया. सुमन बोलली, नाही नको, मी आत्ताच जाते. मग पूर्ण आईने जाण्याची परवानगी दिली आणि सांगितले, जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू इथे यायचे, हे तुझंच घर आहे. सगळे आनंदी झाले. अर्जुन बोलला, ब्रेकफास्ट तरी कर आधी. सायलीने तुझ्या आवडीचा शिरा बनवला आहे, तो तर खा, मग आपण निघूया. सुमन हो बोलली आणि सायलीने तिला शिरा वाढला. नंतर आपण बघतो आहोत की प्रिया खूप टेन्शनमध्ये आहे. किचनच्या इकडे फिरते आहे ती. तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन तयार होत आहे. किचनमध्ये जाऊन ती शोधाशोध करत आहे आणि एका भांड्यात पण उघडं करून बघते आणि बोलते, सायलीचा माज उतरायची ही एकच संधी आहे. असे म्हणून ती कोणी येत आहे का हे बघण्यासाठी इकडे तिकडे बघते आणि एक प्लेट घेऊन त्यामध्ये सगळे जेवण काढून भांडे रिकामे करते. जेवण पॅक करून पिशवीमध्ये भरते. भांडे धुवून काढून जागच्या जागी ठेवते. ती पिशवी घेऊन एक स्माइल देऊन तिथून निघून जाते. आता सुमन घरी आली आहे. इकडे बघतो सगळेजण हॉलमध्ये बसले आहेत. आता नागराज पण तिथे येत आहे. नागराज बोलतो, आता सुमनला बरं आहे ना. सायली बोलते की बऱ्या आहेत त्या, मी कालच सांगितले होते तुम्हाला, ते आमच्या घरी खूप सुखरूप आहेत म्हणून. नागराज बोलतो, ते तर आहेच ग, पण काळजी वाटायची ती वाटतेच ना. सुमन खूप टेन्शनमध्ये आहे. तेवढ्यात रविराज सायलीला विचारतो, सायली तुझं कधी बोलणं झालं आहे का नागराजशी. असं बोलल्यावर सगळे अवाक झाले. सायली बोलली, काल नागराज काकांना सुमन काकूंची खूप आठवण येत होती, खूप काळजी वाटत होती. मग त्यांनी रात्री उशिरा प्रियाला फोन केलेला, मग मीच बोलले त्यांच्याशी. असं बोलल्यावर नागराज मात्र खुश होतो. पण सुमनला खूप टेन्शन आले आहे. तर नागराज सुमनला विचारतो, सुमन तुला आता बरं वाटते ना. काल रात्री झोप लागली ना तुला, काही त्रास तर नाही झाला ना. हे बघ मी काय आणले तुझ्यासाठी, तुझ्या आवडती नारळाची बर्फी. असे बोलून तो नारळाची बर्फी हातात घेऊन बोलतो, ही बर्फी तुला मी माझ्या हाताने भरवणार आहे. बाकी सगळे हे बघून स्तब्ध होतात. नागराज बोलतो, तू परत आल्याचा आनंद साजरा नको का करायला. असं बोलून तो सुमनला बर्फी भरवायला जातो. सुमन खूप घाबरली आहे. ती बर्फी खात नाही. तो बळजबरीने तिला भरवत आहे. बाकी हे सगळे बघून ऑकवर्ड होत आहेत. नागराज तिला बळजबरीने भरवायला जातो आणि सुमन खूप मोठ्याने ओरडते, उभी राहते, दूर व्हा, दूर व्हा माझ्यापासून, माझ्या जवळ येऊ नका, जवळ येऊ नका माझ्या. हे बघून सायली सुमनला सांभाळत आहे. सगळे टेन्शनमध्ये आले आहेत. हे का का असं करत आहे म्हणून. नागराज तिला हात लावतो, तो ती त्याचा हात बाजूला झिडकारून सांगते, मला मला हात नाही लावायचा अजिबात. खूप टेन्शनमध्ये आहे, रडायला लागते. सुमन बोलते, मला मला घरी जाऊ द्या, मला घरी जायचे आहे. अर्जुन तिला शांत करत आहे. बाकी सगळे पण टेन्शनमध्ये. नागराजला प्रश्न पडला, आता काय नवीन तमाशा करणार आहे ही.
रविराज बोलतो, "अगं सुमन, हे तुझंच घर आहे. तुझ्याच घरी आली आहेस." पण सुमन खूप डिस्टर्ब झाली आहे. ओरडून सांगते, "तुम्ही सगळे इथून जा. मला एकटीला सोडा." सायली तिला शांत करत आहे. ती रविराजला बोलते, मी सुमन काकूंना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. तुम्ही सगळे टेन्शन घेऊ नका. मी आहे त्यांच्यासोबत." असे बोलून ती सुमनला रूममध्ये घेऊन जात आहे. आता सगळेजण नागराजला बघत आहेत. रविराज बोलतात, "काय झालं आहे काय माहीत? त्या महिपतने तिला किती टॉर्चर केले असेल. खूप टॉर्चर केले असेल. पण तिला आता स्वतःच्या घरात पण सेफ फील होत नाही." यावर नागराज मात्र यावर नागराजची मात्र तंतरते. अर्जुन बोलतो, "सुमन काकू खूप घाबरलेली आहे. तिला बांधून ठेवलेल्या अवस्थेत जेव्हा आम्ही बघितले, तेव्हा ती खूप थरथर कापत होती." तेवढ्यात सायली तिथे येते. बोलते, "सुमन काकूंना मानसिक थकवा आलेला आहे." नागराज बोलतो, "काय अवस्था झाली आहे माझ्या सुमनची?" सायली आणि अर्जुन त्याच्याकडे बघून रिॲक्ट होतात. नागराज बोलतो, "मी थांबतो सुमनजवळ." तेव्हा तो जायला निघतो, तेव्हा सायली त्याला थांबवते आणि बोलते, "त्याची काही गरज नाहीये नागराज काका. त्यांना सध्या आरामाची गरज आहे. त्यांना थोडा वेळ एकटे राहू द्या." रविराज बोलतो, "हो, तिला जरा आराम करू दे. हळूहळू बाहेर पडेल यातून." सायली बोलते, "काल रात्री पण त्यांना झोप लागत नव्हती. विचित्र स्वप्न पडत होती असे त्या सांगत होत्या. मला वाटते त्यांना आराम करायची खूप गरज आहे." प्रतिमा रडत रडत विचारते, "म्हणजे आराम केल्यावर बरे वाटेल ना तिला?" अर्जुन बोलतो, "होप सो." काय आहे ना, सुमन काकू कशा कशातून गेली आहे याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीत आपण. पण या सगळ्या, मला असे वाटते, त्यांचा मेंटल बॅलन्स हलण्याची शक्यता असू शकते. सायली बोलते, "असे जर असेल तर मग आपण सगळ्यांना खूप सांभाळून वागावे लागेल त्यांच्याशी. त्यांनी कितीही आरडाओरडा केला तरी आपल्याला शांत राहावे लागेल." नागराज मनातल्या मनात बोलतो, "अच्छा, म्हणजे मी सुमनला किडनॅप केलेले, छळले म्हणून तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे तर." तरीच तिने माझे नाव घेतले नाही. विसरून गेली सगळे नेमके काय घडले ते. "इथे तर माझी लॉटरी लागली आहे, लॉटरी." असे बोलून मनातल्या मनात तो खूप खुश होतो. नंतर आपण बघतो की प्रियाने ते जेवण पॅक करून एका कचऱ्याच्या ठिकाणी फेकून दिले आहेत आणि ती थोडी उभा राहून स्माईल करते आणि मग निघून जाते. आजचा भाग कसा वाटला आहे नक्कीच कळवा. उद्याच्या भागासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.